नमस्कार मित्रांनो, मी सतीश गोसावी अंडरम बॉक्स क्रिकेटच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आज आहे 7 ऑगस्ट 2021 शनिवार। कुछ नहीं, सुरेश कुड़ा बहुत अच्छा बैट्समैन है। उसके साथ बैटिंग करके मुझे भी थोड़ा कॉन्फिडेंस आता है बैटिंग करने का। तो उसी तरह और ओमकार के सब प्लेयर मतलब एक साथ खेलना चाहिए, मैं यही चाहता हूँ। एकंदरीत आपला जो जॉर्जचा जो परफॉर्मन्स आहे त्याबद्दल आणि ह्या मुंबईच्या ओपन टुर्नामेंट होत्या त्याबद्दल काय सांग? ओपन टुर्नामेंट तर मुंबईला चांगला होता, मजा येते खेळायला इकडे। आणि तुझे जे व्ह्युअर्स आहेत तुला कंटिन्यू बघत असतात, आम्हाला खूप साऱ्या कमेंट्स येतात लॅबोसाठीच्या, तर त्यांच्यासाठी काय बोलतो? काय बोलणार व्ह्युअर्सचा मी एक धन्यवाद मानेन। आणि तुम्ही जे प्रयत्न करतात बॉक्स क्रिकेट अंडरमचा जे यूट्यूबमध्ये करतायत आणि प्रेक्षकांकडे पोचवतात वेगवेगळ्या मॅचेस। आता पहिले असं नव्हतं की यूट्यूबमध्ये अशा मॅचेस व्हायच्या। जेव्हा 6 वर्षाच्या वेळी आपल्या हातात बॉल असतो आणि तेव्हा आपल्याला परफॉर्म करायचं असतं, किती प्रेशर असतं, काय नसेल? प्रेशर तर असतं, पण मला कॉन्फिडन्स होता की मी काढेल। आहे जॉर्ज संघ खूप बलाढ्य मोठा संघ आहे, त्यांना हरवल्यामुळे आम्हाला अजून कॉन्फिडन्स येईल। पुढे आपण चांगले प्रयत्न करू। मुलामध्ये चांगला जोश आहे, उत्साह आहे खेळण्याचा आणि चांगला प्रयत्न ते करतात। त्याबद्दल असं आहे की आम्ही धन्यवाद मानतो आयन पॅकेला जी एंट्री इथे टाकली। आमची एंट्री नव्हती म्हणून आम्ही यांच्यात खेळायला आलो आहे, आपलं समजून। पण आम्हाला कोण मोठे आणि कोण छोटे नाही आवडत, जो चांगला खेळेल तोच जिंकेल। एक नंबर खेळले सगळे चांगले। करण पाटील, लिंबू, घनश्याम शिंदे, घोडा, जतीन, सगळ्यांनी चांगली बॅटिंग केली। फिल्डिंग सगळ्यांनी चांगली केली, सगळे चांगले केले। रितेश गावाने तर आहेच। नमस्कार मित्रांनो, मी सतीश गोसावी अंडरम बॉक्स क्रिकेटच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आज आहे 7 ऑगस्ट 2021 शनिवार आणि आपण चाललोय चेंबूर या ठिकाणी केसी रॉकर्सची जी टुर्नामेंट आहे आपण ती शूट करायला चाललोय। आणि आज माझ्यासोबत आहे तेजस आणि निशांत। आम्ही तिघं मिळून त्या टुर्नामेंटसाठी आम्ही आता जस्ट निघणार आहोत। आणि आज आपली जी गाडी आहे आपण तिला आराम देतोय, कारण आम्ही आज 3 जण आहोत। सो आम्ही विचार केला की रिक्षाने आजचा ट्रॅव्हल करूया, कारण ट्रॅफिकचे जे नियम आहेत ते आपल्या सगळ्यांनाच पाळले पाहिजे। सो त्याचा विचार करता आम्ही आजचा जो ट्रॅव्हल आहे तो रिक्षाने करणार आहोत। आणि बघूया आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला काय काय गमती जमती पाहायला मिळतात। तर आमच्याबरोबर असेच तुम्ही कनेक्टेड राहा आणि बघूया आपण पुढे कोणत्या छान छान गोष्टी तुमच्यापर्यंत आपल्याला पोहोचवता येतात। धन्यवाद। बघा, चेंबूरला येणार का? बसा। तर मग फायनली आपण पोहोचलोय नाना नानी पार्क चेंबूर। आणि हे इथे ग्राउंड आहे, तिथे टुर्नामेंट होणार आहे। तो एकदम प्रिपरेशन चालू आहे, मला वाटतं टुर्नामेंटसाठीचं ग्राउंडचं जे तयारी आहे ती चालू आहे। मित्रांनो, फायनली आपण आहोत चेंबूर शेअर कॉलनी नाना नानी पार्कमध्ये। आणि केसी रॉकर्सची जी टुर्नामेंट आहे ती आपण शूट करायला या ठिकाणी आलो। आणि खूप चांगली आणि खूप मोठी ऑर्गनायझेशन कमिटी आपल्याला केसी रॉकर्स दिसते, ज्यांनी कालपासून मला वाटतं इथे आपलं काम सुरू केलं आहे। आणि ग्राउंड आणि सगळं आयोजन आपण पाहू शकतो, खूप छान ऑर्गनायझेशन आपल्याला दिसत आहे। तर केसी रॉकर्सची पूर्ण आयोजनची कमिटी आहे आपल्यासोबत आहे। आपल्यासोबत सुशांत आहे, आपण सुशांतला विचारूया। सुशांत, काय सांगशील एकंदरीत त्या टुर्नामेंटबद्दल आणि कसं आयोजन आहे, किती टीम्स खेळणार आहेत आणि एकंदरीत कसं असणार आहे आजचं पूर्ण शेड्यूल? प्रथम तर मी पूर्ण जे 12 संघ आहेत त्यांचा मी आभार आहे की त्यांनी पार्टिसिपेट केलं या टुर्नामेंटमध्ये, कारण त्यांनी जर पार्टिसिपेट केले नसतं तर टुर्नामेंट थोडी मागे पुढे झाली असती। तर मी त्यांचा प्रथम आभार मानतो। आणि त्याच्यानंतर आमचे KCC रॉकर्स, पहिली गोष्ट तर KCCचा फुल फॉर्म तुम्हाला सांगतो। KCC म्हणजे कुर्ला आणि चेंबूरचं क्रिकेट आहे, तसं त्याचा एक फुल फॉर्म होतो कुर्ला चेंबूर क्रिकेट, असं दोन्ही कुर्ला आणि चेंबूरचे स्टेशन म्हणून आम्ही हे आमचे KCC रॉकर्सचे हे आहेत। पिंट्या एक आहे, पिंट्या आहे, बाबू आहे। बाबू माझा सिनियर आहे ॲक्च्युली मला क्रिकेट म्हणजे पहिली संधी टुर्नामेंटमध्ये ह्याने दिली होती। त्याचं महेंद्र गुरव नाव आहे, पण त्याला आम्ही बाबू म्हणून बोलतो। आणि असे म्हणजे राखे आहे, बाकी लेफ्ट आहे, पिंट्या, धनंजय पण आला आमचा सत्तविनय कामोडेचा, अजितदादा आहेत, पपली आहे। तर असा आमचा हा KCC रॉकरचा पूर्ण हे आहे। नक्कीच खूप छान कमिटी आहे आणि आयोजन तर नक्कीच खूप छान असेल। कमिटीमध्ये कोण जर अजून काही 2 शब्द आपल्याला या कमिटीबद्दल आणि आयोजनाबद्दल सांगू शकेल तर सांग पिंट्या। ॲक्च्युली ही टुर्नामेंट होण्यासाठी आम्ही भरपूर मेहनत घेतलेली आहे। तसेच आम्हाला या टुर्नामेंटसाठी बरेच जणांचं सहकार्य लाभलेलं आहे, जसे माननीय केतन हिरडेकर असतील,
परत जॅम स्पोर्ट्स असेल, तसेच समाजसेवक आव्हाड साहेब असतील, तसेच माजी नगरसेवक गौतम साबळे जे यांनी भरपूर आम्हाला सहकार्य केले. त्यामुळे आम्ही ही टुर्नामेंट सक्सेस करण्याचा बरेच प्रयत्न करतोय आणि आम्ही सर्व पूर्ण कमिटी त्यासाठी जीव प्राणाला लावून ही टुर्नामेंट सक्सेस करण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच सत्यविनायक कॉम्प्युटरचे कॅप्टन धनंजय दादा पण आपल्यासोबत आहे. दादा काय सांगशील आयोजनाबद्दल एकंदरीत? खूप चांगलं आणि अप्रतिम असं आयोजन आहे आणि असे टुर्नामेंट आयोजन झाल्या पाहिजे. जेणेकरून नवीन खेळाडूंना चांगले क्रिकेट बघतात. आणि मी जे ऑर्गनायझर आहे त्यांना मी गोष्ट आपल्या शेवटची शेवटपर्यंत जो आपला स्टार्ट होईल शेवटपर्यंत अशा पद्धतीने जाऊ जाणून टुर्नामेंट व्यवस्थित संपतो. नक्कीच आपल्यासोबत लेफ्ट आहे ज्याचं या टुर्नामेंटच्या आयोजनामध्ये पण खूप मोठा हातभार आहे. लेफ्ट काय सांगशील एकंदरीत सगळ्या आयोजनाबद्दल आणि कसं असणार आहे आज दिवसभराचा आज खूप चांगल्या टीम आहेत, कारण आपल्या मुंबईच्या पुढे टोटल आमच्या 8 टीम खेळच्या प्रोफेशनल आहे. 8 टीम टोटल आपण हा लोकलचा आपण चारचा चांगलाच आहे. ते पण खूप चांगले एकंदरीत प्रोफेशनल खेळाडू आणि ही टुर्नामेंट आम्ही 2 वर्ष अगोदर ठेवायचं आमचं प्लॅनिंग होतं की कोरोनाच्या महामारी आम्हाला सुद्धा नाही आलं. त्यामुळे ही आम्ही सुशांत बोलला आम्ही एक टीम घेतली. आम्ही 3 तारखेला आम्ही मिटिंग घेतली की आम्हाला ही टुर्नामेंट सक्सेस करायचीच आहे. आमचा प्लॅनिंग होता 2 वेळा आमचा प्लॅनिंग आज सक्सेस नाही झाला. आणि ही टुर्नामेंट आम्ही करता वेगळं करू, कारण सगळ्या आता फॉर्मॅटमध्ये अंडरओपनच टुर्नामेंट चालू आहे. आता काहीतरी आज एक टुर्नामेंट अशी ठेवू की जेव्हा पप्पूनी पण जेव्हा ठेवली तेव्हा स्टेशनमध्ये ठेवलेली तेव्हा ती टुर्नामेंट झाली ती भांडूप ती माउंटेन झाली. तर आम्ही काहीतरी वेगळं करू, ओपनला ठेवून सगळ्यांना बी टुर्नामेंट चांगली हवी आणि सगळं बाहेरच्या टीम पण येऊन प्रेक्षक पण येऊन जरा त्यांना चांगला प्रतिसाद भेटे की नवीन फॉर्मॅटमध्ये सी बाउंड्री होते प्रथम इथे नानाई पार्कमध्ये होते. नक्कीच खूप एक आगळं आयोजन आहे आणि सी बाउंड्रीच्या बद्दल लेफ्ट असं बोलला की सी बाउंड्रीच्या टुर्नामेंट पावसाळ्यात खूप कमी होतात आणि हे एक धाडसी आयोजन आहे मी म्हणेन, कारण पावसाळ्यात सी बाउंड्रीची टुर्नामेंट करणं हे खरंच एक चॅलेंजिंग टास्क आहे. आणि ही जी कमिटी आहे केसी रॉकर्सची त्या सगळ्यांचंच खरंच मनापासून आभार की त्यांनी इतकी छान टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि आम्ही आशा करतो की यापुढे जी टुर्नामेंट होणार आहे या सगळ्या मॅचेस आपल्या सगळ्यांपर्यंत खूप छान पद्धतीने पोहोचतील. खूप छान आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या युबीसीच्या टीमकडून तुमच्या सगळ्या कमिटीला आणि पुढच्या आयोजनासाठी सगळ्या मॅचेस आणि जी पूर्ण जे शेड्यूल आहे त्यासाठी आमच्या टीमकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सो मित्रांनो आपण केसी रॉकर्सच्या टुर्नामेंटमध्ये आलो आहे आणि आजची जी पहिली मॅच आहे ती आहे मुकेश रॉयल वर्सेस कोणासोबत आपण खेळतो पहिली मॅच? मनस्वी. मुकेश रॉयल आणि मनस्वी यांची पहिली मॅच आहे आणि ही जी यंग टीम आहे मुकेश रॉयल गेली कित्येक वर्ष ही यंग पोरं खूप छान परफॉर्म करतात, वेगवेगळ्या पद्धतीने आपलं क्रिकेट एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतात. तर आपण शुभम आहे आपल्यासोबत, आपण शुभमला विचारूया. शुभम पण गेली कित्येक वर्ष खूप मोठ्या टीममध्ये रॉयलमध्ये पण बऱ्याचदा खेळताना आपल्याला दिसतो. शुभम काय सांगतो तुझ्या टीमबद्दल आणि एकंदरीत आज तुमची जी मॅच असते त्याच्याबद्दल काय प्लॅनिंग आहे? आज मॅचची काही प्लॅनिंग नाही आहे, तरी आता मी असं एक जिद्द घेऊन आलो की आज चांगली टुर्नामेंट जिंकायची आहे. आणि आता मध्ये एंट्री बंद केली होती कारण मला खेळायला गेलं होते, तर आम्ही परत पुन्हा एकत्र आलो आहे तर आम्ही काही हिसाबात केलं. नक्कीच. आणि मुलं खरंच खूप छान खेळतात. जसं मला म्हटलं की यंग जनरेशन आहे आणि इतक्या मोठ्या प्लेयरसोबत त्यांच्यासमोर खेळणं हे चॅलेंज असतं, पण ते चॅलेंज स्वीकारून मुलं खूप छान खेळत असतात. आपल्यासोबत विशाल आहे या टीमचा एक खूप चांगला मेंबर आणि हा पण कन्सिस्टंट या टीममध्ये खेळत असतो. आपण त्याला विचारूया त्या टुर्नामेंटबद्दल त्याचं काय मत आहे आणि ओव्हरऑल त्याच्या टीमबद्दल आणि त्यांची जी एकी आहे त्याच्याबद्दल त्याचं काय मत आहे, काय सांगतो? आम्ही खेळायला आलो आहे. त्याची पहिलीची मॅच आहे आणि आम्ही खूप पॉझिटिव्ह असतो मॅचमध्ये खेळायला. आम्ही सर्व एकत्रच असतो, लहानपणापासून एकत्रच आहे. अजित, मी, शिवा, शुभम, करण आम्ही सगळे पॉझिटिव्ह एकत्रच असतो आणि आमची खूप एकी आहे. म्हणजे आम्ही कुठे पण गेलो एकत्र असतो. पुन्हा आमची एंट्री असतेच कुठे पण खेळायला. आम्ही कधी पण एकत्रच असतो, लहानपणापासून एकत्र आहे आणि पुढे पण एकत्रच राहणार. खूप छान ही मुलं बोलतात आणि यांची एकी मी पण जसं म्हटलं या मुलांची एकी नेहमी दिसते. बऱ्याच टीम्स त्याच्या चेंज होत राहतात, पण ही एक टीम मला अशी दिसते की ज्याच्यामध्ये खूप जास्त चेंज होत नाही आणि त्यांच्या एकमेकावर खूप जास्त भरोसा आहे. जे काही असेल हार जीत होत राहते, पण स्टील ही मुलं एकीने खेळत असतात आणि ते खूप शिकण्यासारखे आहे. आपल्यासोबत अजित पण आहे आणि अजित तुला मराठी तितकं चांगलं येत नाही पण तो हिंदीमध्ये बोलेल, पण तो नक्कीच बोलेल. अजित क्या कहना चाहोगे ये जो टीम आपने बनाई है और कंसिस्टेंटली आप ये क्रिकेट खेल रहे थे इसके बारे में? टीम बहुत अच्छी है, टीम चालू किया टीम कंटिन्यू नहीं खेलते क्योंकि हमारे पास प्रैक्टिस हम लोग हमारे हिसाब से भी करते हैं. हम लोग को लगता है कि हम लोग टूर्नामेंट जीत सकते हैं तो हम लोग एंट्री करते हैं. तो हमारे पास जैसे 4-5 प्लेयर हैं जो दूसरे टीम में खेलते हैं, अगर उनको चांस ज़्यादा मिलता नहीं, अपॉर्चुनिटी मिलता नहीं वहाँ पे परफॉर्मेंस दिखाने, तो उनका गेम उधर खराब होता है. तो इस सबसे हम लोग वापस टीम चालू किया हमारा, तो हम लोग इसके आगे कंटिन्यू खेलेंगे.
कि परफॉर्मेंस दिखाना चाहिए, परफॉर्मेंस नहीं दिखावे तो मतलब नहीं दिखा। और हमारी UBC की तरफ से आपको बहुत सारी शुभकामनाएं। आणि ही मुलं जी आहेत ना, जसं तो म्हणाला की पॅकर्स हा खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो, कारण पॅकर्सना इतके पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि मग त्यानंतर तुमचं परफॉर्मन्स होणं खूप महत्त्वाचं असतं। ही मुलं त्यातून पण स्ट्रगल करतात, त्यातून कधी इंट्रा होतात कधी होत नाही। आपला खेळ वेगवेगळ्या टीमच्या माध्यमातून ते लोक द्यायचा प्रयत्न करतात आणि आय होप त्यांचं हे क्रिकेट आहे ते असंच वर जात राहो। आज त्यांची मॅच आपल्या UBCच्या चॅनलवर पण तुम्हाला पाहायला मिळेल लवकरच। बट ह्या मुलांना आमच्या UBCच्या टीमकडून आम्ही खरंच मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो, कारण खूप चांगलं क्रिकेट खेळतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे आपल्या फ्युचर जे अंडरचं क्रिकेट आहे त्याचं हे फ्युचर आहे आणि ही जनरेशन आहे तुझ्या आपल्याला एक मोठे प्लेयर्स जे आज आपल्याला दिसतात त्यांच्यामध्ये ही नावं नक्कीच असणार आहे। सो आज त्यांनी आपल्याला सगळ्यांनी मिळून जो टाइम दिला, सो शुभम, अजित, विशाल, करण, राव या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि खूप खूप थँक्यू बोलतो त्यांनी आपला टाइम दिला आणि त्यांना आजची जी मॅच आहे त्यासाठी आमच्या UBCच्या टीमकडून मी खूप खूप शुभेच्छा देतो। थँक्यू सो मच, थँक्यू। तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत मनस्वी 11चे काही मेंबर्स, त्यांची पहिली मॅच आहे आणि या टुर्नामेंटला आज ते खेळायला आले आहेत। आपल्यासोबत रोहन आहे। रोहन, काय आज प्लॅनिंग आहे? आज एकंदरीत कसं टुर्नामेंटचं प्लॅनिंग आहे आणि तुमच्या टीमची आज कशी बांधणी आहे त्याबद्दल काय सांगतो? आमचे बॉलर कन्फर्म आहेत आमच्याकडे, तर म्हणून आम्ही बॅटिंग घेतली फर्स्ट। पिच तर ओला वाटते, मला वाटलं बॉल स्लो येईल, बघू आता पुढे कसं काय। आम्ही टार्गेट आमचा 50% असेल, बॉल आमच्याकडे कन्फर्म आहे टाकणार आहे, ज्या प्रकारे आता विकेट असेल तसं आम्ही खेळू आता। नक्कीच। आपल्यासोबत दीपक भाई, क्या बोलोगे टूर्नामेंट के बारे में और आज कैसा प्लानिंग है, क्या कैसा गेम रहेगा? आज वही जीतने का प्लानिंग है। और आपका परफॉर्मेंस के बारे में क्या हो गया, आप टीम को कैसे कंट्रीब्यूट करोगे आज? देखते हैं अभी बैटिंग में कितना क्या होता है। दीपक भाई ज़्यादा बोलते नाही आहे। अब आपल्याकडे या टुर्नामेंटचे आणि एकंदरीत या टीमचे पॅकर, कॅप्टन, अरेंजर सगळं काही आहे। सनी पुरबिया, सनी भाई क्या बोलोगे टूर्नामेंट के बारे में और कैसा प्लानिंग है आज, कैसा रहेगा? पहले तो बैटिंग भी है, देखते हैं अभी बैट्समैन क्या करते हैं, 4 कंफर्म बॉलर रखे हैं। और आपका जो मैच है वो मुकेश रॉयल के सामने है, तो वो टीम के अगेंस्ट कुछ स्पेशल प्लानिंग? नहीं, जो सब टीम के सामने खेलते हैं वैसे ही खेलेंगे। नक्कीच। आणि ही जी टीम आहे ती पण मनस्वी 11 विक्रोईची खूप चांगली टीम आहे आणि खूप चांगला खेळ नेहमीच दाखवत असते। तर तुम्हा सगळ्यांना आमच्या UBCच्या टीमकडून या टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। तर मित्रांनो, आत्ताच झालेल्या मॅचमध्ये अमोल गायकवाड आणि विजय या दोघांनी मिळून आपल्या टीमला जिंकवलं। अमयने क्रुशियल टाइमला येऊन 2 चौकार मारले। तर अमोल, काय सांगशील, कसं काय प्लॅनिंग होतं डोक्यात आणि मग एकदम क्रुशियल मोमेंट तुझ्या टीमला तू जिंकवलेस, काय बोलशील? वाटलंच होतं की ऑफ टर्न बॉलर होतो, ऑफ टर्न मला तर वाटलंच होतं की मी मारू शकतो याला आणि खूप कॉन्फिडंट तुझी बॅटिंग वाटली आणि विजयने पण तुला खूप छान साथ दिली, त्याबद्दल काय सांगशील? विजय मला बोललाच होता की फ्री खेळ, जसा पाहिजे तुला जसं खेळ, तुझी बॅटिंग आहे तशीच कर, म्हणून ऑफ टर्न बॉल होता, मला चांगला खेळतो त्याला मी। नक्कीच। घाटकोपरची आपली श्री गणेशची टीम आहे, त्याचे मेंबर्स आहेत आणि 2 राऊंड जिंकून आता टॉप 3 मध्ये त्यांनी आपली जागा मिळवली। तर तुमच्या पुढच्या प्रवासासाठी, तुमच्या पुढच्या मॅचसाठी तुम्हाला खूप थँक्यू। तर मित्रांनो, आपल्यासोबत आहे ओमकार मलाडची जी स्टारकास्ट आहे, ओमकारची जी टीम आहे आणि त्याचे काही मेंबर्स आहेत। सुरेश कुडा आपल्यासोबत आहे आणि आता त्यांची या टुर्नामेंटमधली पहिली मॅच ते खेळायला जातात आणि त्यांची टीम अजून पूर्ण आलेली नाही आहे, पण बरेचसे मेंबर्स आहेत ते या ठिकाणी आहेत। तर आपल्या साथ सुरेश कुडा सर आहे। सुरेश कुडाला तुम्ही सगळेच ओळखत असाल, अंडरआर्म क्रिकेटमधलं एक खूप मोठं नाव आणि सातत्याने खूप चांगला परफॉर्मन्स करणारा एक प्लेअर म्हणजे सुरेश कुडा। सूरज सरोज नाव है एक्चुअली आणि कुडा या नावाने खूप फेमस है। सो सुरेश, आप क्या बोलना चाहोगे, ये टूर्नामेंट के लिए कैसा प्लानिंग रहेगा और क्या अभी टीम का जो सेटअप है वो कैसे किया है ये टूर्नामेंट? एक्चुअली हमारा टीम का सब एक ही सब आए ले साथ में खेलने के लिए और बोला कि एक ही मतलब बाहर की ज़्यादा लेते नहीं है हम लोग की जो टीम मेंबर है, मतलब यूनिटी बना के रख रहे हैं हम लोग कि साथ में खेले हम लोग और अच्छा मतलब कॉम्बिनेशन बना रहेगा हम लोग का मैच का, इसलिए सबको साथ में बोला है। और पुनः हम लोग का मतलब नया जॉइंट हुआ हम लोग में उनका खेलने के लिए, उसको यूनाइट के खेलने के लिए, और देखो उसका परफॉर्मेंस अच्छा होगा तो अपन अच्छे टूर्नामेंट मारेंगे। जरूर। पुढे तू काय सांगशील, आज पहिलीच टुर्नामेंट ओमकार मलाडमध्ये तू खेळतोय, तर एकंदरीत तुझं काय प्लॅनिंग आहे आणि यापुढे तुझा प्रवास कसा असणार आहे, काय बोलशील? खूप चांगलं वाटतंय ओमकारमध्ये खेळेल आज आणि इच्छा होती ओमकारमध्ये खेळायची आणि परफॉर्मन्स तर कुठल्या पण टीममध्ये खेळतो तर चांगलाच द्यायची इच्छा असते, बघू आता काय होतं।
नक्कीच कुणाल तुझ्या पुढच्या प्रवासासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. चेतन आहे आपल्यासोबत. चेतन, ओमकार मलाडमध्ये सातत्याने खेळत असतात, सातत्याने या टीममध्ये आपला परफॉर्मन्स देत असतात. चेतन, तू काय सांगशील एकंदरीत ओमकार मलाड या टीम बद्दल काय सांगू शकशील आणि या टुर्नामेंट बद्दल आज काय प्लॅनिंग आहे? प्लॅनिंग तर अशी काय नाही आणि ओमकार मलाड टीम ही सातत्याने कंटिन्युअस खेळते खूप वर्ष झालं आणि परफॉर्मन्स पण चांगला राहिला आहे. काही दिवस झाले एंट्री होत नाही आहे कारण जरा प्लेअरची ॲडजस्टमेंट होत नव्हते किंवा सगळे प्लेयर्स हे बिझी होते. तर आता ही पहिली एंट्री झालेली आहे. बघू आता परफॉर्मन्स चांगलाच द्यायचा प्रयत्न करणार सगळेजण. प्लॅनिंग वगैरे ते नंतर डिसाईड करू काय असेल काय नाही. आता नवीन आता कुणाल जॉईन होतोय, अजून एखाद दुसरा कोण प्लेअर नवीन जॉईन झाल्यानंतर प्लॅनिंग अजून चांगली होईल. तर पहिलीच टुर्नामेंट आहे सीझनची, तर बघू का परफॉर्मन्स चांगलाच द्यायचा प्रयत्न करणार. नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ओमकार मलाडमध्ये सातत्याने खूप चांगला परफॉर्मन्स करणारे अरुण चौहान डोरा नावाने जो फेमस है, तो अरुण क्या बोलना चाहोगे? ओमकार के साथ इतने साल से खेल रहे हो आप, स्टेशन वाइज रॉयल में खेलते हो, ओमकार में ओपन लॉट जो ओमकार में खेलते हो, तो ओमकार के साथ का एक्सपीरियंस और सुरेश कुड़ा के साथ आप कंसिस्टेंटली ओपनिंग करते हो, आप दोनों का एक अलग बॉन्डिंग दिखता है हमेशा, तो उसके बारे में क्या बोलोगे? कुछ नहीं, सुरेश कुड़ा बहुत अच्छा बैट्समैन है. उसके साथ बैटिंग करके मुझे भी थोड़ा कॉन्फिडेंस आता है बैटिंग करने का. तो उसी तरह और ओमकार के सब प्लेयर मतलब एक साथ खेलना चाहिए. मैं यही चाहता हूँ आगे भी जाके, और हमारी टीम उसके वजह से जीतेगी अगर सब साथ में खेलेंगे. तो बस यही बोलना चाहे ओमकार के बारे में. तर मित्रांनो, आपल्यासोबत उमेश चौहान पण आहेत, सनी नावाने फेमस आहेत. सनीला सगळेच ओळखतात. सनी, क्या बोलोगे ये टूर्नामेंट के बारे में और अपनी टीम के बारे में? बहुत दिनों के बाद अच्छे से आप एक साथ दिख रहे हो. ओमकार मलाड फिर से एक ओपन लॉट में अच्छे से दिख रहा है टीम, तो क्या बोलना चाहोगे आप ओवरऑल? एक तो टीम पहला अभी चालू हुआ है तो बहुत अच्छा लग रहा है कि वापस से सब साथ में रह रहे खेल रहे. अभी हमेशा साथ में ही खेलेंगे और टूर्नामेंट हम लोग यही चाहेंगे कि जीतना चाहिए जरूर. और आपकी जो टीम है, आपका जो यूनिटी है वो ऐसे ही बरकरार रहे. आप इस टूर्नामेंट में अच्छा परफॉर्मेंस करो. हमारी यूबीसी की टीम की तरफ से आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं. थँक्यू. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत जॉर्जची स्टारकास्ट आज चेंबूरमध्ये दाखल झाली आहे आणि आपल्यासोबत आहेत रोहन चिले, लॅबो, ऋतिक गोरडे आहेत, अरविंद पण आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण थोड्याशा गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत रोहन चिले आहेत, जॉर्ज 11चे कॅप्टन. रोहन, काय सांगशील एकंदरीत या टुर्नामेंटबद्दल? आज काय प्लॅनिंग आहे? आणि स्पेशली मला हे विचारायचं आहे तुला की ओपन टुर्नामेंट खूप जास्त आता प्रमाणात मुंबईत वाढत आहेत आणि त्या निमित्ताने आम्हाला जॉर्जच्या एंट्र्या बघायला मिळतात. जो जॉर्जचा फॉलोअर्सचा क्राऊड आहे तो या ठिकाणी खूप त्यांना उत्सुकता असते जॉर्ज कधी येऊन खेळणार. तो त्याबद्दल काय सांगशील? आयोजकांना काय सांगशील जे लोक ओपनच्या टुर्नामेंटला प्रिफरन्स देत आहेत? काय सांगशील? अच्छा, आता या स्टार्टिंगला जेव्हा टुर्नामेंट या सीझनमध्ये चालू झाल्यात, खूप चांगल्या प्रमाणात ओपनचे टुर्नामेंट चालू झाल्यात आणि आम्ही आवर्जून एंट्री करतोय. आणि चेंबूरमध्ये आता आज अरविंदने आणि टुर्नामेंट भरवलेली आहेत, तर आमची साईड आलेली आहे खेळायला. खूप आनंद होतो आहे आणि अशाच ओपनच्या एंट्री करत म्हणजे व्हाव्या अशी माझी इच्छा आहे. नक्कीच. आणि जे आमचे फॉलोअर्स आहेत यूबीसीचे किंवा ओव्हरऑल अंडरम क्रिकेट जे लोक बघतात ते सगळेच आम्हाला सांगत असतात, आम्हाला कमेंट्स खूप सारे येत असतात. तुमच्या मॅचेस, लॅबो झाला, तू झालास, गांगुली, अरविंद, ऋतिक यांची नावं घेऊन आम्हाला स्पेशली रिक्वेस्ट येतात की हे लोक जेव्हा आम्हाला खेळायला असतील कुठे तर आम्हाला सांगत जा, तुम्ही मुंबईमध्ये येऊन खेळताय. खरंच खूप बरं वाटतंय. आपण लॅबोला विचारूया. लॅबो, तू काय सांगशील एकंदरीत आपला जो जॉर्जचा जो परफॉर्मन्स आहे त्याबद्दल आणि ह्या मुंबईचे ओपन टुर्नामेंट होतात त्याबद्दल काय सांगशील? थोडं ओपन टुर्नामेंट मुंबईला चांगला होता, मजा येते खेळायला इकडे. आणि तुझे जे व्ह्युअर्स आहेत तुला कंटिन्यू बघत असतात, आम्हाला खूप साऱ्या कमेंट्स येतात लॅबोसाठीच्या, तर त्यांच्यासाठी काय बोलतो? काय बोलणार व्ह्युअर्सचा मी एक धन्यवाद मानेन. आणि तुम्ही जे प्रयत्न करतात बॉक्स क्रिकेट अंडरमचा जे यूट्यूबमध्ये करतायत आणि प्रेक्षकांकडे पोचवतात वेगवेगळ्या मॅचेस. आता पहिले असं नव्हतं की यूट्यूबमध्ये अशा मॅचेस व्हायच्या आणि आता जे तुम्ही करताय ते खूप चांगलं काम करतात. आणि पहिले ज्या 40 मिनटं 50 मिनटं जी मॅच चालायची त्याला आता तुम्ही 20 मिनटापर्यंत किंवा 25 मिनटापर्यंत तुम्ही मॅच करत आहेत. म्हणजे लोकांचा टाईम वाचवतात आणि वेगवेगळ्या ज्या काय चांगल्या गोष्टी आहेत ते तुम्ही त्यावर दाखवतात. त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. नाही, नक्कीच. खरंच रोहन, ॲक्च्युली तुम्ही लोक पण खूप छान सपोर्ट करता आणि जी मुलं हे सगळं काम करतात त्यांना पण तुमच्याकडून पण खूप छान सपोर्ट असतो, म्हणूनच हे काम छान चाललंय. आपलं अंडरम क्रिकेटवर जायचा एक छोटासा उद्देश घेऊन सगळेजण काम करतात आणि तुम्ही त्याला खूप छान सपोर्ट करताय. जॉर्ज 11च्या पुढच्या प्रवासासाठी आणि या टुर्नामेंटसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि असंच निरंतर तुमचं जे क्रिकेट आहे ते चालू राहू आणि तुम्ही जे आपले व्ह्युअर्स आहेत यूबीसीचे किंवा ओव्हरऑल जे अंडरम क्रिकेटचे व्ह्युअर्स आहेत त्यांना तुम्ही एंटरटेन करत राहू अशी आशा करूया. खूप खूप धन्यवाद. आम्हाला आमच्या यूबीसीच्या टीमला तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
तर मित्रांनो, जसं आपण पाहिलं आत्ताच्या या मॅचमध्ये 6 बॉल 7 रन पाहिजे असताना खूप छान प्रकारची गोलंदाजी केली. निखिल पाटील आपल्यासोबत आहे. निखिल, काय सांगतील, कसं दडपण होतं आणि कशी बॉलिंग केली तेवढ्या चांगल्या प्रेशरमध्ये? बॉलर तर खूप होते आमच्या टीममध्ये, पण कोणाला बॉलिंग द्यायची काय द्यायची सिच्युएशननुसार त्यांनी मला बॉलिंग दिली आणि मला कॉन्फिडन्स होता की मी काढेल करून. काय किती प्रेशर असतं इतक्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये, इतक्या चांगल्या टीम आहे त्याच्यामध्ये आपण बॉलिंग करत असतो, जेव्हा 6 बॉलच्या वेळी आमच्या हातात बॉल असतो आणि तेव्हा आपल्याला परफॉर्म करायचं असतं, किती प्रेशर असतं, काय सांगतो? प्रेशर तर असतं, पण मला कॉन्फिडन्स होता की मी काढेल. नक्कीच खूप जास्त बोलत नाही निखिल, आणि निखिल खरंच खूप छान बॉलिंग केली. प्रेक्षकांना एक खूप छान मॅच पाहायला मिळाली. रॉयलमध्ये तू आज खेळतोय आणि रॉयलच्या पुढच्या मॅचेससाठी, तुझ्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी तुला आमच्या टीमतर्फे खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत आयर्न पॅकर्सची पूर्ण टीम आहे, विथ त्यांचं पॅकर्स आणि गुग्गीभाई पण या टीममध्ये आपल्याला बघायला मिळालं. खूप छान मॅच झाली आणि आपण त्यांना विचारूया या मॅचच्या एकंदरीत जॉर्जसारख्या एका बलाढ्य टीमला हरवून त्यांनी या मॅचमध्ये विजय मिळवला. पुढे त्यांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतीलच, पण या मॅचबद्दल ओव्हरऑल काय सांगतायत, काय बोलतात ते आपण बघूया. त्याच्याबद्दल असं आहे की आम्ही धन्यवाद मानतो आयर्न पॅकरला, जी एंट्री इथे टाकली. आमची एंट्री नव्हती म्हणून आम्ही यांच्यात खेळायला आलो आहे, आपलं समजून. आम्हाला कोण मोठे आणि कोण छोटे नाही आवडत, जो चांगला खेळेल तोच जिंकेल. नक्कीच खूप छान परफॉर्मन्स दिलाय. आपण रणजितला विचारू, रणजित काय सांगतील ओव्हरऑल, आणि आपल्या भावानी जो 4 मारलाय तो जास्त बोलत नाही, पण तू काय बोलशील? चांगलंच खेळलं सर्वांनी आणि संकेत आहे त्यांनी सांगितलं की बॉलप्रमाणे खेळत जा, मग ते गेम फॉलो करून आम्ही म्हणजे मॅच जिंकले. खूप छान परफॉर्मन्स दिला. संकेत पण आहे आपल्यासोबत. संकेत, तू या टीमला घेऊन इतके दिवस चाललाय, या मुलांना घेऊन खूप छान, आम्ही नेहमी तुला बघत असतो, तर तू काय सांगशील ही जी विक्टरी तुम्हाला मिळाली त्याबद्दल? विक्टरी तर खूप मोठीच आहे. जॉर्ज संकेत खूप बलाढ्य मोठा संघ आहे, त्यांना हरवल्यामुळे आम्हाला अजून कॉन्फिडन्स येईल. पुढे आपण चांगले प्रयत्न करू. मुलामध्ये चांगला जोश आहे, उत्साह आहे खेळण्याचा, आणि चांगला प्रयत्न ते करतात आणि ते कोणाला कमी समजत नाही. त्यांची गोष्ट आम्हाला खूप आवडते. नक्कीच खूप छान परफॉर्मन्स तुम्ही दिला आणि तुमच्या जो पुढची जी वाटचाल आहे, तुमच्या पुढच्या ज्या मॅचेस त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असंच छान छान खेळ खेळत राहा आणि आपलं अंडर क्रिकेट अजून वर जाण्यासाठी प्रयत्न करत राहा. खूप खूप धन्यवाद. पार्टी पाहिजे, पार्टी पाहिजे. रॉयल चेन्नई. प्रथम तर मी आमचे नितीन दादा यांचं सत्कार करतो, आमचे पिंटा KCC रॉकर्स ह्या टीमकडून. त्या संघाने आपल्या ह्या KCCच्या ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं, त्यांचा मी आभार मानतो, कारण त्यांच्याशिवाय टुर्नामेंट सक्सेस झाली नसती, तर त्यांचा मी प्रथम आभार मानतो. बेस्ट बॅट्समन रॉयल चेंबूरमधील करण पाटील यांना बेस्ट बॅट्समनचं हे देण्यात येते. आता बेस्ट बॉलर आपण देत आहोत जय महाराष्ट्र टीमचे अंकुश. बेस्ट बॉलरचं प्राइज अंकुश यांना देण्यात येतं. त्याच्यानंतर आपण बेस्ट फिल्डरचं प्राइज देतो रॉयल चेंबूरमधून प्रणय यांना. बेस्ट फिल्डर. मॅन ऑफ द सिरीजचं प्राइज देण्यात येत आहे जय महाराष्ट्र टीममधील काय म्हटलं इम्रान मॅन ऑफ द सिरीज. त्याच्यानंतर आपण सेकंड प्राइज हे करतो आहे. सेकंड प्राइज देण्यात येत आहे जय महाराष्ट्र टीमला. जय महाराष्ट्र. हा ये ना दे कोणाच्या. सेकंड प्राइज फर्स्ट प्राइज कोणाचा ट्रॉफी यांना देऊ आणि कॅश दादा ट्रॉफी ठेव इथे.
फर्स्ट प्राइज रॉयल चेंबूर यांना जाते आहे KCC रॉकर्सचं. दादांकडे कॅश दे, त्यांना ट्रॉफी दे. ट्रॉफी त्यांच्या हातात दे. पप्पू असं आहे ना, ट्रॉफी दे पुढे त्याला, घे ना पुढे त्याला पुढे. असं असं आहे पप्पू. हां बस बस. तर मित्रांनो, KC रॉकर्स 2021 ही टुर्नामेंट नुकतीच पार पडली आणि खूप छान मॅचेस झाल्या आणि या सगळ्या मॅचेसमध्ये सगळ्या संघांना पराभूत करून विजयी संघ ठरला आहे रॉयल चेंबूर. एकदा रॉयल चेंबूरसाठी जोर. आणि आपल्यासोबत रॉयल चेंबूरचे कॅप्टन आहेत घनश्याम शिंदे. आपण त्यांना विचारूया ह्या विजयानंतर त्यांचं काय मत आहे आणि ओव्हरऑल बांधणी बऱ्याच दिवसांनी ओपन टुर्नामेंट फायनलला येऊन धडाकेबाज विजय मिळवला आहे, तर त्याच्याबद्दल आपण घनश्याम शिंदेना विचारूया काय वाटतं घनश्याम. खऱ्या अर्थाने म्हणजे आज ज्या प्रकारे म्हणजे सगळ्या म्हणजे टीम्सचे प्लेयर्स लोकांनी खेळलेले आहेत आणि जो विजय संपादन केला आहे तर खरंच खूप प्राऊड फील होतं आहे, कारण की परफॉर्मन्स 1-2 टुर्नामेंट समटाईम झाला नव्हता, पण ॲज अ युनिट टीम खेळली आणि जिंकलो, त्याचा खूप आनंद वाटतो. नक्कीच. आणि या टीमचे बॅकर्स आहेत कृष्णा पटकारे दादा, आणि मला वाटतं डोरा त्यांचा खूप मोठा फॅन आहे. आणि कृष्णा दादा आपल्यासोबत, आपण त्याला विचारूया. दादा काय सांगशील एकंदरीत या टुर्नामेंट बद्दल आणि टीम जिंकली लवकर येईल. कॉंग्रॅच्युलेशन टीमला देतोय, कारण त्यांनी असेच मेहनत करावी आणि पुढे जावं अशी इच्छा आहे. नक्कीच खूप छान त्याचा सपोर्ट आहे. आणि तुम्ही चेअरवरून बघू शकता की त्याचा किती हेनॉय पण आहे. हेनॉय क्या बोलना चाहोगे ये जीत के बाद? मराठीत पण बोलतो का? हिंदी में बोलेंगे. हेनॉय क्या बोलना चाहोगे? अच्छा लगा टीम का जो कॉम्बिनेशन था. 1-2 टूर्नामेंट में हम लोग का कॉम्बिनेशन बेटा नहीं था, क्योंकि बॉलिंग के हम लोग 2-3 प्लेयर बाहर से बुला देते, तो हम लोग का कॉम्बिनेशन बेटर नहीं था. तो मैं पप्पूदा को बोला हुई बारे में. तो अभी फिलहाल हम लोग का जो टीम है वो बैलेंस है और अच्छा लग रहा है साथ में खेलने के लिए, और रिजल्ट भी मिल रहा है. ओके, तो ये था हेनॉय. और लोके भी आनंद लोके आपल्यासोबत आहे. आनंद लोकेंचं काय ओपिनियन आहे याबद्दल ते आपण ऐकूया. एक नंबर खेळले सगळे चांगले. करण पाटील, लिंबू, घनश्याम शिंदे, घोडा, जतीन, सगळ्यांनी चांगली बॅटिंग केली. फिल्डिंग सगळ्यांनी चांगली केली. सगळे चांगले केले. रितेश गावाने तर आहे. नक्कीच हे होते आनंद लोके आपल्यासोबत. आपण प्रणयला पण विचार. प्रणयने खूप छान झेल घेतला आणि आमच्या चॅनलवर आज इन्स्टंट व्हिडिओ तर पडलाय. प्रणय काय सांगशील एकंदरीत आजच्या तुझ्या परफॉर्मन्स बद्दल? परफॉर्मन्स तर खूप दिवस होत नव्हता, आज जरा चांगला आलाय, चांगलं वाटतं. प्रणय खूप बोलत नाही. आपल्याबरोबर निखिल पाटील पण आहे आणि एक मॅच त्यांनी खूप छान गोलंदाजी करून टाकली. निखिल काय म्हणशील? चांगलं वाटतंय जिंकून आणि खूप दिवसांनी जिंकलोय. निखिलला पण असं एवढंच म्हणतोय की चांगलं वाटतंय. आणि वन ऑफ द फायनेस्ट प्लेअर ऑफ अंडरम बॉक्स क्रिकेट करण पाटील आहे आपल्यासोबत. करणला पण विचारा. कारण काय सांगशील, रॉयल आज बऱ्याच दिवसांनी ओपनची टुर्नामेंट एकदम धडाकेबाज जिंकली आहे, तर काय सांगशील? ॲक्च्युली पूर्ण टीम एफर्ट होता सगळ्यांचं, म्हणजे प्रॉपर डिसिजन झालं, म्हणजे कॅप्टनचा पण डिसिजन चांगला आला. बॅटिंग सगळं जे बॉलर आहे त्यांनी बॉलिंग चांगली केली, फिल्डिंग झाली आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर हे होते रॉयलचे सगळे प्लेयर आणि असंच त्यांचा हा प्रवास आहे. तो ओपन टुर्नामेंट असू दे, स्टेशन वाईज सगळीकडेच त्यांचा परफॉर्मन्स खूप छान असतो आणि आज तो त्यांनी दाखवून दिलं आहे की ती एक वन ऑफ द बेस्ट टीम आहे आणि असाच परफॉर्मन्स तुमचा राहो अशी आमच्या UBCच्या टीमकडून तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. आणि असंच तुमचा हा गेम, असंच तुमचा खेळ असं निरंतर चालू राहो आणि आपला अंडरम क्रिकेट तुमच्या माध्यमातून वर जात राहू.